बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सध्या जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेल्याने शेतकऱ्यांची उभ्या पिकांना पाणी देण्यासाठी धडपड चालू आहे। ही धडपड एका महिलेच्या जीवावर बेतली आहे। विंधन विहिरीतील विद्युत पंप काढताना महिलेच्या डोक्याला मार लागून तिचा मृत्यू झाला। मनीषा नितीन मुरुमकर, वय वर्ष 34, राहणार बिटरगाव असे मृत महिलेचे नाव आहे। ही घटना 5 मे रोजी घडली होती। महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। याबाबत अधिक माहिती अशी की मनीषा मुरुमकर पती नितीन मुरुमकर व लहान मुलगा यांच्याबरोबर सोमवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास शेतात विंधन विहिरीतील विद्युत पंप काढण्यासाठी गेल्या होत्या। विद्युत पंप काढताना विंधन विहिरीजवळ लोखंडी अथवा पाण्याची टीप मांडून त्यावरून दावे ट्रॅक्टरला बांधून विद्युत पंप सहज खेचून काढता येतो। असे करताना दोरीने पंप ओढायचा प्रयत्न सुरू असताना दावे अचानक तुटले। त्यातील आडवे बांधलेले लाकूड वेगाने येऊन मनीषा यांच्या डोक्याला लागले। त्यानंतर त्या गंभीर जखमी झाल्या। त्यांना तात्काळ माजी सरपंच शिवाजी मुरुमकर, वैभव मुरुमकर, मधुकर शिकरे, भाऊसाहेब बाबर, गणेश बाबर आदींनी करमाळा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले। तेथे उपचार करून त्यांना अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल केले होते। मात्र उपचार सुरू असताना रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेवर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। मनीषा हिच्या पश्चात 2 मुले, मुलगी, पती, सासू व सासरे असा परिवार आहे। बिटरगाव सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष लालासाहेब मुरुमकर यांच्या त्या सून व पत्रकार अशोक मुरुमकर यांच्या त्या भाऊजाई होत। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दास रस्ता, अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।